माझे नाव सुहास आहे. माझे पूर्ण शिक्षण झाले असूनही मी आयुष्यात एक बेरोजगारासारखा हिंडत होतो. घरची सर्व जबाबदारी माझ्याच अंगावर आली होती. कारण आईवडिलांचा एकुलता एक मुलगा मी होतो. म्हणून आईवडिलांनी मला काही बोलायचे नको की फक्त रिकामा राहतोस. आई तर घरातच जेवण करायची. त्यासाठी मी एका कपड्याच्या दुकानात गावात काम करत होतो. पण तो दुकान मालक मला कधीच पगार देत नव्हता. जास्तीत जास्त 6-7 हजार रुपये. पण त्यापेक्षा माझी आशा आकांक्षा जास्त होती. किमान 3-4 माणसांचा खर्च चालवण्यासाठी महिन्याला 25 ते 30 हजार रुपये जवळ असावेत. त्यात आपलाही खर्च निघतो. म्हणून त्या कपड्याच्या दुकानाचा मला कंटाळा वाटू लागला होता. एके दिवशी घरात टी व्ही समोर बसून मी प्रोग्राम पाहू लागलो होतो. तेव्हा लगेच आईने मला मामांची आठवण दिली आणि आई म्हणाली, सुहास, तू मामांशी एकदा फोनवर बोलशील तर तुझ्यासमोर असलेल्या प्रश्नांची उत्तर आपोआप मिळेल. कारण मामाला 15 वर्ष पुण्याला जाऊन झाली आहेत आणि तो ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीत तो आता कायमस्वरूपी आहे. तुझी लाईन तो व्यवस्थित लावेल. आईचे म्हणणे मला पटले होते. म्हणून मी वेळ न घालवता मी मामांना फोन केला. माझ्या मामांचे नाव सुरेश होते. मामा, मी सुहास बोलतोय. माझ्यासाठी पुण्यात काही काम असेल तर मला सांगा. कारण गावात काम तर आहे, पण पगार जितका हवा तितका मिळत नाही. इतके काम मी पुण्यात केले तर मला पगारही चांगला मिळेल आणि घरीची गरजही भागेल. त्यावर मामा मला म्हणाले, सुहास, मी 1-2 माणसांना विचारून तुला उद्या सकाळपर्यंत सांगतो. काम तर इथे मिळेल, पण सुरुवातीला पगार थोडा कमी मिळेल. 15-20 हजारापर्यंत मिळेल. पण जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुझा पगारही वाढेल. 1-2 वर्षात 25 हजारापर्यंत तुला तनखा मिळत राहील. त्यावर मी मामांना म्हणालो, ही तर छान गोष्ट आहे मामा. तुम्ही आपल्या मित्रांना विचारून उद्या सकाळपर्यंत नक्की सांगा. असे म्हणून मी फोन ठेवला आणि मीही दुकानावर कामाला निघालो. दुकानाच्या कामात माझे चित्त लागत नव्हते. मला फक्त मामाच्या फोनची आतुरता होती आणि मी देवाकडे प्रार्थना करत होतो की मामांनी माझ्यासाठी नोकरी शोधावी आणि लवकरात लवकर मलाही ती मिळावी. रात्रीच्या वेळेस दुकान बंद करून मी घरी आलो. तोंड हातपाय धुवून आईने मला जेवणासाठी ताट वाढले. जेवण करताना सुद्धा माझ्या डोक्यात मामांच्याच फोनबद्दलचा विचार सुरू होता की यावेळेस मामांनी जर माझे काम केले तर माझ्या घराचा आर्थिक बोजा कमी होईल आणि वडिलांनाही या वयात बाहेर कामाला जावे लागणार नाही. साधारणतः रात्रीचे 10 वाजून 15 मिनिटांनी माझ्या मोबाईलवर मामांचा फोन आला आणि मी मामांना विचारू लागलो, बोला मामा, काही काम झालं का माझं? त्यावर मामा मला म्हणाले, अरे बाच्या, तुझे काम इतक्या छान कंपनीत लागले आहे की तू माझे नावच घेत राहशील. पण तुला उद्या सकाळीच पुण्याला निघावे लागेल. एका कंपनीत जागा रिकामी आहे आणि परवा परवा तुला त्या कंपनीत नोकरीसाठी जॉईन व्हावे लागेल. 8 तासांची ड्युटी आहे आणि 18 हजार रुपये पगार. त्यावर मी मामांना म्हणालो, मामा, मी उद्या सकाळीच पुण्यासाठी निघेन. तुम्ही निश्चिंत राहा. आणि लगेचच मामांनी फोन ठेवला. मामाने खूप आनंदाची बातमी सांगितली होती. त्यामुळे मलाही पुण्याला जॉब करायचा उत्साह वाढला होता. उद्या सकाळीच मला पुण्याला निघायचे होते. म्हणून मीही माझे सामान पॅक करण्यात व्यस्त झालो. कारण सकाळी 7 वाजता आमच्या गावावरून थेट पुण्यासाठी बस होती. रात्रीच्या वेळेस झोपही खूप छान लागली होती. कारण मामाने नोकरीची आनंदाची बातमी दिली होती. सकाळी लवकर उठून मी झटपट आंघोळ करून घेतली आणि आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन 6:45 वाजेच्या दरम्यान मी बसस्टँडवर येऊन पोचलो. बरोबर 7 वाजेच्या सुमारास स्टँडवर बस आली आणि त्या बसून मी पुण्यासाठी रवाना झालो. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास बस शिवाजीनगर बसस्टँडवर येऊन थांबली. मामांचे घर मुळशी या ठिकाणी होते. त्या ठिकाणापासून पुढे मी लोकल बस पकडून रात्री 9 वाजता मुळशी येथे पोहोचलो आणि लगेच मामाला फोन लावला. 10 मिनिटातच मामा मला घेण्यासाठी मोटरसायकलवर आले. मग आम्ही दोघेही गाडीवर बसून 10 मिनिटातच मामांच्या घरी पोहोचलो. मामांना पुण्याला येऊन भरपूर वर्ष झाल्यामुळे मामांनी भल्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट स्वतःचा घेतला होता. तो फ्लॅट 1 BHK होता. ज्यावेळेस मी मामाच्या घरी त्यांच्या दाराजवळ येऊन पोचलो त्याच वेळेस मामी घरातून दाराजवळ येऊन माझ्यासमोर उभ्या राहिल्या. ज्यावेळेस मामींचे लग्न झाले होते त्यावेळेस मामी अतिशय बारीक होत्या, पण मामीची फिटनेस आधीपेक्षा आता एकदम परफेक्ट झाली होती. मी तर पहिल्या नजरेतच विसरलो होतो की हीच ती मामी आहे की नाही.
असे मला वाटू लागले होते. आणि मामी माझ्याकडे पाहून म्हणाल्या, अहो सुहास, खूप कमकुवत झालात. गंभीरपणे तुम्ही जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहेत तुमच्यावर, म्हणून कमकुवत झाला असेल बहुतेक. पण आता काळजी करू नका. तुमच्या मामाने तुमच्यासाठी चांगली नोकरी शोधून ठेवली आहे. व्यवस्थित काम करा आणि कोणाला तक्रारीची संधी देऊ नका, कारण ही नोकरी तुमच्या मामाकडे पाहून तुम्हाला मिळाली आहे. त्यावर मी मामींना म्हणालो, तुम्ही काळजी करू नका मामी. मी इतके मन लावून काम करेन की कदाचित 2 महिन्यातच तो माझा पगार 50,000 रुपये महिना करेल. माझ्या बोलण्यावरून मामी जोरजोरात हसू लागल्या आणि मला म्हणाल्या, तुम्ही खूप मजेदार आहात सुहास. तुमचा आणि माझा खूप चांगला जमेल. लवकर तोंड हात धुवा, मी जेवण लावते. मामा व मामींच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. अजून त्यांना मुलबाळ नव्हते. मी तोंड हात धुवून जेवणासाठी मामा व मामींसोबत बसलो. मामींच्या हाताला फार छान चव होती. स्वयंपाक त्यांनी अगदी चविष्ट केला होता. म्हणून मी मामींची स्तुती करण्यासाठी त्यांना म्हणालो, मामी, जेवण खूप जबरदस्त केलंय तुम्ही. खूप वर्षांनी तुमच्या हातचं जेवण खाल्लंय. मजा आली. मला उद्या मामांसोबत कंपनीत जॉईनिंग करण्यासाठी जायचे होते. जेवण झाल्यानंतर मी व मामा थोडा वेळ टीव्हीवर बसून न्यूज पाहू लागलो. तेवढ्यात मामींनीही स्वयंपाकघर आवरून त्या आमच्यासोबत टीव्ही पाहण्यासाठी बसल्या. थोडा वेळ टीव्ही पाहिल्यानंतर आम्ही आता झोपण्याची तयारी करू लागलो. मामा व मामी त्यांच्या बेडरूममध्ये झोपणार होते आणि मी बाहेरच हॉलमध्ये झोपणार होतो. म्हणून मामीने माझ्यासाठी एक गादी आणि त्यावर नवीन बेडशीट अंथरून माझी झोपण्याची व्यवस्था केली. मामांची ड्युटी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी होती आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या ड्युटीचा वेळ उद्या सकाळी 9 ते संध्याकाळी 4 अशी असणार होती. तरी मला सकाळीच मामांसोबत जावे लागणार होते. प्रवासात दमल्यामुळे मला अंथरुणावर पडताच झोप लागली. सकाळी 6 वाजेच्या सुमारास मामांनी मला उठवले. चला सुहास, लवकर तयार व्हा, नाहीतर उशीर होईल. मी लवकर उठून अंथरूण गोळा केले. मामा तयार झाल्यानंतर मी लवकर तयार होऊन कंपनीत जाण्यासाठी आम्ही निघालो. मामांनी झटपट गाडी काढली आणि आम्ही थोड्याच वेळात कंपनीत येऊन पोहोचलो. मामांनी आधीच माझ्या कंपनीत माझ्याबद्दल सांगून ठेवले होते, म्हणून काही अडचण नव्हती. थोड्या वेळाने मामा त्यांच्या कंपनीत जाण्यासाठी निघाले. कामावर जाण्याआधी मामांनी मला घरी जाण्यासाठी बसचा नंबर सांगितला होता. बरोबर 9 वाजता माझी कंपनी उघडली आणि कामावर रुजू होणारे लोक येऊ लागले. 10 वाजेच्या सुमारास माझी मुलाखत झाली. मुलाखत अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडली. त्यानंतर मला फोन करून नोकरीसाठी 2-3 दिवसात कळवणार होते. त्यानंतर मामींनी सांगितल्याप्रमाणे मी बस पकडली आणि घरी येऊन पोचलो. घराचे दार आधीच उघडे होते. मला वाटले घरात कोणी नसेल, म्हणून मी माझी बॅग ठेवून थेट बाल्कनीत येऊन बसलो आणि समोरचे दृश्य पाहून विचार करू लागलो की मामींनी सांगितल्याप्रमाणे माझी मुलाखत झाली, पण नोकरी लागेल की नाही याबद्दल माझ्या मनात सतत विचार सुरू होता. आणि त्याच वेळेस मला पाण्याची तहान लागली, म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी जाऊ लागलो. तेव्हा अचानक माझे लक्ष मामीच्या बेडरूमकडे गेले. त्या क्षणी ते दृश्य पाहून माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले, कारण मामी दिसायला जशी बाहेरून सुंदर होती तशी ती आतूनही होती. मामी कपडे बदलत होती, पण तिचे लक्ष माझ्याकडे नव्हते. आतापर्यंत मी मामीकडे एकटक पाहत होतो. माझी त्या ठिकाणाहून नजर हटतच नव्हती. त्यानंतर मी स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊन परत बाल्कनीत येऊन बसलो. 1-2 मिनिटांनी मामी त्यांच्या बेडरूममधून बाहेर आल्या आणि बाल्कनीत मला बसलेल्या पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. त्यांच्या मनात शंका होती की सुहासने मला त्या अवस्थेत पाहिले तर नाही ना. म्हणून मामी मला म्हणाल्या, सुहास, तुम्ही कधी घरी आलात? त्यावर मी मामींना म्हणालो, मामी, मला घरी आल्या 5 मिनिटे झाली. मला वाटले तुम्ही बाहेर कुठे गेला असाल, कारण घरात कोणी दिसत नव्हतं, म्हणून मी बाल्कनीत येऊन बसलो. तर याचा अर्थ मामी, तुम्ही घरीच होता. मामी म्हणाली, हो सुहास, मी घरीच होते. मी बेडरूममध्ये कपडे बदलत होते. जर तुम्ही मला आवाज दिला असता तर मलाही कळले असते की तुम्ही आला आहात. ते सोडा, तुमची मुलाखत कशी झाली? त्यावर मामींना मी सांगितले, मुलाखत तर चांगली झाली मामी, पण 2-3 दिवसांनी फोन करून जॉईनिंगबद्दल सांगतील. त्यावर मामी मला म्हणाली, चला मग, बाकी सगळे काम तुमचे मामा पाहतील. तुम्ही काळजी करू नका. तुमची नोकरी पक्की समजा. एवढे सांगून मामी स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या आणि मी बाल्कनीतून उठून टीव्हीसमोर येऊन बसलो. अर्ध्या तासात मामींचा स्वयंपाक तयार झाला.
दुपारचे जेवण मी व मामी यांनी सोबत केले. त्यानंतर थोडे फिरण्यासाठी मी मुळशी भागात गेलो आणि संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मी घरी परतलो. मला पाहून मामी म्हणाल्या, "अरे सुहास, मला वाटले पुणे शहर आजच फिरून घ्याल की काय?" त्यावर मी मामींना म्हणालो, "असे नाही आहे मामी, घरात बसून बसून कंटाळा येईल. सध्या काही काम नाही म्हणून बाहेर फिरणेच बरे समजले." मी व मामी गप्पा गोष्टी करण्यात एवढी गुंग झालो की त्याच वेळेस मामांचीही येण्याची वेळ झाली होती. मामा घरी आल्यावर मामीने संध्याकाळचे जेवण करण्याचे बाहेर ठरवले होते. मग मी, मामा व मामी आम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार होतो. तेव्हा मामी मला इथल्या हॉटेलबद्दल सांगू लागल्या. "खूप छान जेवण मिळते इथे. मी आणि तुझे मामा याच हॉटेलात जेवायला येतो." मामींनी सांगितल्याप्रमाणे त्या हॉटेलचे जेवण खूपच स्वादिष्ट होते. जेवण करून आम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत घरी आलो आणि त्याच वेळेस मामांनी मला मुलाखतीबद्दल विचारले. "सुहास, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला ही नोकरी नक्की मिळेल. मी तिथल्या मॅनेजरशी बोललो आहे." थोडा वेळ आम्ही सर्व मिळून गप्पा गोष्टी करू लागलो. आता रात्रीचे 11 वाजले होते. सर्वांना झोप लागत होती म्हणून आम्ही आपापल्या जागेवर जाऊन झोपलो. साधारण 12 वाजण्याची वेळ होती. अचानक माझ्या कानी काहीतरी कुजबुज करण्याचा आवाज आला. आवाज वाढू लागला होता. त्या आवाजामुळे माझी झोप उडाली. पण मी विचार करू लागलो, हा आवाज तर मामांच्या बेडरूममधून येतोय. मला वाटले मामा व मामींचे भांडण सुरू असेल. थोड्या वेळाने तो आवाज कमी झाला आणि मी झोपण्यासाठी परत उशीवर डोके ठेवले आणि काही क्षणातच मामी बेडरूममधून बाहेर आल्या. माझे लक्ष मामींकडेच होते. मामीने एक नजर माझ्याकडे टाकली. त्यांना वाटले मी झोपलो असेल, पण त्यावेळेस मी जागा होतो. मामी सरळ बाथरूमच्या दिशेने गेल्या आणि अंघोळ करून बाहेर आल्या. पण एवढ्या रात्री मामींना अंघोळ करण्याची गरज का भासली असेल याचाच विचार मी करू लागलो आणि त्या विचारातच मला केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी मी थोडा उशिरा उठलो. आजूबाजू नजर फिरवली तेव्हा घड्याळात 8:30 वाजले होते. मामा ड्युटीवर गेले होते. घरात फक्त मामी एकट्याच होत्या, पण मामी मला दिसत नव्हत्या. अंथरूण गोळा करून मी ते व्यवस्थित जागेवर ठेवले आणि ब्रश काढण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागलो. ज्यावेळेस मी बाथरूमचे दार आतल्या बाजूने ढकलले त्याच वेळेस समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण मामी आंघोळ करत होत्या. माझ्या मनात अतिशय भीती दाटून आली. मी घाबरलो होतो की मामी मला काही बोलली तर. त्यांनी जर मामांना सांगितले तर मी झटक्यात त्या ठिकाणाहून निघून बाल्कनीत येऊन बसलो. थोड्या वेळाने मामी बाथरूममधून निघून त्यांच्या खोलीत गेल्या आणि मी जाऊन बाथरूममध्ये तयार होण्यासाठी घुसलो. बाथरूममध्येही मामींचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर फिरत होते, कारण अशा अवस्थेत मी मामींना कधीच पाहिले नव्हते. जेव्हा मी ब्रश करत होतो तेव्हा परत अचानक माझे लक्ष एका ठिकाणी गेले. मामींचे आतले कपडे होते, ते पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होते. त्यामुळे मी त्यांच्याकडे पाहूनच ब्रश करू लागलो होतो. थोड्या वेळाने मीही तयार होऊन बाहेर आलो. मला वाटले मामी माझ्यावर रागावले असतील. जेव्हा मामी आणि माझी नजरानजर झाली तेव्हा मामीने हलकीशी स्मितहास्य केले. मामी म्हणाल्या, "सुहास, तुम्ही लवकर तयार व्हा. मी तुमच्यासाठी नाश्ता आणि चहा बनवते." 10 मिनिटात मी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी स्वयंपाकघराजवळ आलो. आज मामीने सलवार कमीज घातला होता. माझ्यासाठी मामीने आलू पराठे केले होते. जेव्हा जेव्हा मामी माझ्या ताटात पराठा टाकण्यासाठी खाली वाकायची त्याच वेळेस माझे लक्ष त्यांच्याकडे वारंवार जायचे. ते अतिशय सुंदर दिसत होते, त्यामुळे माझे पराठ्यापेक्षा जास्त लक्ष त्यांच्याकडे होते. थोड्या वेळाने मामी माझ्याजवळ नाश्ता करायला बसल्या. तेव्हा मामींनी मला विचारले, "सुहास, पराठा कसा केलाय?" मी मामींना म्हणालो, "तुमच्यासारखाच केलाय मामी. खूप छान चव आहे या पराठ्यांची." त्यावर मामी मला म्हणाल्या, "धन्यवाद सुहास. तुम्हाला तरी जेवण बनवणाऱ्याची कदर आहे, नाहीतर तुमचे मामा एक दिवसही माझी स्तुती करत नाही." नाश्ता करताना आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मी मामींना त्या अवस्थेत पाहिल्यामुळे मामींच्या मनात माझ्याबद्दल काहीच राग नव्हता. त्याच वेळेस मी मामींना विचारले, "मामी, रात्री तुमचे आणि मामांचे भांडण झाले का?" त्यावर मामी मला म्हणाली, "नाही, आमच्यात काही भांडण नव्हते." मग मी मामींना म्हणालो, "मामी, खोटे बोलू नका. मला तुम्हा दोघांचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होते आणि थोड्या वेळाने तुम्ही आंघोळ करायला बाथरूममध्येही गेला होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले." मी मामींना असे सांगितल्यावर मामी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली आणि मला म्हणाली, "याचा अर्थ सुहास, तू सगळे काही पाहिलेस?" "होय मामी,
तुमच्या दोघांच्या आवाजामुळे मला झोप येत नव्हती. त्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर आलात तेव्हा मला कळले. पण एक गोष्ट समजली नाही, एवढ्या रात्री तुम्हाला अंघोळ करण्याची गरज का पडली? आमचा नाश्ता झाला होता तेव्हा मामीने माझा हात पकडला आणि मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि मला सांगू लागली, आज खरं सांगते सुहास, आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली. तुझ्या मामाकडून मला संतान सुख मिळाले नाही. यासाठी मी खूप नवस केले, खूप डॉक्टरांना दाखवले, पण ही कमतरता तुझ्या मामामध्येच आहे. हे ते मान्य करायला तो तयारच होत नसतो. त्याला असे वाटते की त्याच्या आयुष्यात त्याला बाळाचे सुख माझ्यामुळे मिळत नाही आहे. तो ड्युटीहून येतो, बस जेवतो, टी व्ही पाहतो आणि झोपतो. माझ्याकडे कधी प्रेमळ नजरेनेही पाहत नाही. घरातल्या कामवालीसारखे माझ्याशी वागतो. पतीचे सुख काय असते याला वर्ष झाली. एका बायकोला आपल्या पतीकडून काय हवे असते? की त्याने तिच्याशी प्रेमाने बोलावे, तिच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, तिला भरभरून प्रेम करावे. एवढीच एक बायको आपल्या पतीकडून अपेक्षा करते. ते काम तुझ्या मामाकडून होत नाही. मामी माझ्या शेजारी बसून आपली व्यथा सांगू लागली. मलाही मामीकडे पाहून दया आली. मी मामींना सांगू लागलो, तुम्ही काळजी करू नका मामी, सर्व ठीक होईल. देवावर विश्वास ठेव. मामींच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि अचानक मामींचा हात माझ्या हातावर येऊन थांबला. त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या हातांना होताच माझ्या मनात, शरीरात एक तरंग निर्माण झाला. मी लगेच माझा हात मामींच्या हाताखालून बाजूला करून घेतला. मामीला माझ्याबद्दल जास्त आकर्षण वाटू लागले. आता मामी स्वतःला सावरून स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि मी काही वेळ विचार करत मामींच्या बेडरूममध्येच बसून राहिलो. मामा मामींशी असे का वागतात? त्यांच्या संसारात एवढा त्रास असूनही त्यांना कोणाला का सांगितले नाही? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. या विचारातून मी बाहेर आलो तेव्हा मामींचा आवाज आला, सुहास, जेवण तयार आहे, लवकर तोंड हात धुवून या. तेव्हा मी मामींना सोबत दुपारचे जेवण केले. माझे जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ बाल्कनीत जाऊन बसलो आणि मामीही स्वयंपाकघरातलं काम आवरून त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. मला या गोष्टीची कल्पना नव्हती की मामी बेडरूममध्ये काय करत असेल. पण ज्यावेळेस मी बेडरूममध्ये जाऊ लागलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी थबकलो. कारण स्वयंपाकघर आवरताना मामींचे कपडे ओले झाले होते. तेच कपडे मामी बदलत होती. थोडा वेळ मी मामींचे सौंदर्य दुरून पाहू लागलो. मामींचे एवढे सुंदर रूप मी याआधी कधी पाहिले नव्हते. आणि अचानक मामींनी मान वर केली. आमची नजरानजर झाली. त्या क्षणी मी खोलीचे दार लावले आणि बाल्कनीत येऊन पोचलो. मला भीती वाटू लागली. माझ्या हातून झालेल्या चुकीचा मला पश्चाताप होत होता. मी मामींच्या बेडरूमजवळ का गेलो असे मला वाटू लागले. थोड्या वेळाने मामी ही बाल्कनीत येऊन माझ्याजवळ बसल्या. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, माझ्याकडून चूक झाली. मला माहीत नव्हते की तुम्ही बेडरूममध्ये काय करत आहात. मला वाटले तुम्ही स्वयंपाकघरातच काम करत असाल. म्हणून आवाज न देता मी खोलीचे दार उघडले आणि समोर तुम्हाला पाहिले. तेव्हा मामींनी त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाल्या, अशा चुका अजाणीपणी होतात. सुहास, तुम्ही त्या गोष्टीचे वाईट मनावर लावून घेऊ नका. एवढे सांगून मामींनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेले. मला खाटेवर बसवलं. तेव्हा मामी मला म्हणाल्या, सुहास, मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. ज्या प्रेमाच्या शोधात मी तुमच्या मामाकडे पाहते, ते प्रेम तुम्ही मला द्याल का? तेव्हा मी मामींना म्हणालो, तुम्हाला काय म्हणायचे आहे? मला काही समजत नाही मामी. तेवढ्यात अचानक मामींनी माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घट्ट पकडले आणि माझ्याकडे एकटक नजरेने पाहू लागल्या. मामी माझ्यासोबत काय करणार होत्या याची मला अजूनही कल्पना नव्हती. हळूहळू मामीने माझा चेहरा त्यांच्या दोन्ही हातात घेतला आणि त्यांचे ओठ ओठांसमोर येऊन थांबले. आता दोघांचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श करू लागले होते. जेव्हा त्या श्वासांचा स्पर्श माझ्या अंगाला झाला तेव्हा माझ्या मनात मामीबद्दल एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्या क्षणी मामी मला हव्याशा वाटू लागल्या. वेळ वाया न घालवता मी लगेच ओठ ओठांवर टेकवले. तब्बल 15-20 मिनिटे आम्ही एकमेकांच्या ओठांचा मधुर आस्वाद घेतला. एकमेकांच्या मिठीत आम्ही एवढे घट्ट सामावून गेलो की आम्हाला कोणत्याच गोष्टीचे भान राहिले नव्हते. त्यानंतर आमच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले. भरपूर दिवसांनी मामी आज माझ्या मनापासून समाधानी झाल्या होत्या.
आता मामी माझ्यापासून एक क्षणही दूर राहू शकत नव्हत्या. आमचे प्रेम हे नियमितपणे सुरू झाले. जेव्हा मामा ड्युटीवरून रात्री यायचे त्यावेळेस मामी मामांशी प्रेमाने बोलून त्यांना आमच्याबद्दल काहीच कळून द्यायची नाही. आणि ज्यावेळेस मामा झोपायचे त्यावेळेस मध्यरात्रीला मामी माझ्याजवळ यायची आणि आम्ही रात्रभर एकमेकांच्या सोबतीचा आनंद लुटायचो. मामांनी माझ्या नोकरीचे कामं केले होते. मी नोकरीवर रुजू झालो होतो. माझ्या नोकरीची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 4 अशी असायची. तोपर्यंत मामी माझी घरी येण्याची आतुरतेने वाट पाहायची. ज्यावेळेस मी घरी पोचलो त्यावेळेस मामी मला प्रेमाने चहा बनवून द्यायची आणि आम्ही दोघे सोबत बाल्कनीत बसून चहाचा आनंद घ्यायचो. चहा झाल्यानंतर आम्ही दोघेही बेडरूममध्ये जाऊन एकमेकांच्या प्रेमाचा आनंद लुटत असू. मलाही मामीपासून दूर राहायची अजिबात इच्छा होत नसे. जोपर्यंत मी मामाच्या घरी होतो तोपर्यंत मी व मामी असे दिवसरात्र एकमेकांसोबत प्रेमात रममाण होतो. कालांतराने घरच्यांनी माझ्या लग्नाचे नियोजन केले होते. या गोष्टीची चाहूल मामीला लागली होती. पण मामीचे म्हणणे होते की लग्न झाले तरी तुम्ही याच घरात राहायला हवे. पण तसे करणे शक्य नव्हते, कारण एकाच घरात राहून मी मामी आणि माझ्या बायकोला कसे सांभाळणार हाच प्रश्न माझ्यासमोर होता. पण तरीही त्यावर मामींनी मला एक सूचना सांगितली. मामीच्या समोरील फ्लॅट विक्रीसाठी होता. मी कर्ज काढून तो फ्लॅट माझे नावे विकत घेतला आणि लग्न झाल्यानंतर मी बायकोसोबत रात्रीच्या वेळेस प्रेमाने वागत असे, तर दिवसा ड्युटीवर आल्यावर मामींना आनंदात ठेवत असे. अशा प्रकारे आमच्या आयुष्यात मामी आल्यामुळे मला बायकोशी कसे वागावे, कसे प्रेम करावे या गोष्टीची जाणीव झाली होती. माझ्या आयुष्यात मामीचे येणे हे एक वरदानच होते. मामीने मला फक्त प्रेमच दिले नाही तर आयुष्य कसं जगावं याचं मार्गदर्शनही केलं होतं. माझं लग्न झालं होतं पण मामीशी असलेलं माझं नातं कधीच संपलं नव्हतं. मामी माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहायची. आमचं हे गुपित आमच्या दोघांपुरतंच मर्यादित ठेवलं होतं. माझ्या बायकोचं नाव कविता होतं. ती साधी, सरळ आणि अतिशय प्रेमळ होती. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस छान गेले, पण हळूहळू मला जाणू लागलं की कविता आणि मामी यांच्यात एक वेगळंच नातं तयार झालंय. कविता मामीला आपली सासू समजायची, कारण माझी आई गावात होती. मामीही तिला सून मानून प्रेम करायची. दोघी एकमेकींच्या खूप जवळ आल्या हे पाहून मला बरे वाटायचे, पण त्याचबरोबर मनात एक भीतीही होती की कुठेही हे गुपित उघडं होऊ नये. मामींचं वागणं माझ्यासोबत मात्र आधीसारखंच होतं. दुपारची वेळ जेव्हा कविता विश्रांती घ्यायची तेव्हा मी हळूच मामीकडे जायचो. मामी माझ्यासाठी चहा बनवून ठेवायची. आम्ही दोघे तिच्या घरच्या बाल्कनीत बसून गप्पा मारायचो. कधीकधी ती म्हणायची, सुहास, कविता खूप चांगली मुलगी आहेस, तिचा सांभाळ कर. तिला कधीच माझ्याबद्दल कळू देऊ नकोस. तिला दुखावणं मला बिलकुल सहन होणार नाही. मी मामीला धीर द्यायचो, मामी काळजी करू नकोस, मी सांभाळूनच वागतो. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एके दिवशी मी मामींकडे गेलो होतो. त्या दिवशी कविता डोकं दुखतं म्हणून झोपली होती. मी मामींकडे गेलो असता मामीने नेहमीप्रमाणे चहा बनवला. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. हळूहळू गप्पांचं रूपांतर प्रेमात झालं. आम्ही एकमेकांच्या एवढे जवळ होतो की आजूबाजूचं भानच राहिलं नाही. त्या क्षणी आम्ही फक्त एकमेकांसाठीच होतो. पण त्या दिवशी कविता अचानक मामीकडे काही विचारायला आली. तिने दार ढकललं आणि ते दृश्य पाहून तिचं राहून गेलं. तिच्या डोळ्यावरच विश्वास बसेना. तिने आपले डोळे चोळले, पण ते दृश्य तिथेच होतं. मी आणि मामी त्या अवस्थेत होतो. कवितेच्या तोंडून एक किंचाळी निघाली आणि ती तिथून पळून गेली. मी आणि मामी भानावर आलो. लगेच मी कपडे चढवले आणि कवितामागे धावलो. पण तेव्हा ती आमच्या घरात जाऊन दार लावून बसली होती. खूप वेळ दार ठोठावलं पण तिने दार उघडलं नाही. शेवटी मी थकून परत मामीकडे गेलो. मामी खूप घाबरलेल्या होत्या. त्या रडत होत्या. सुहास, आता काय होईल? कविताने जर सगळं उघडं केलं तर तुझं घर उघडं पडेल, तुझ्या मामाला कळेल, मग मी कुठे जाईन? मी मामीला धीर दिला. मामी, तू घाबरू नकोस, मी कविताशी बोलतो, सगळं व्यवस्थित होईल. रात्री उशिरा कविताने दार उघडलं. तिचे डोळे लाल झाले होते. सारखी रडत होती. मी तिच्याजवळ गेलो पण तिने मला हात लावू दिला नाही. मला स्पर्श करू नकोस, ती म्हणाली. तू माझ्याशी इतका विश्वासघात करेल? मी तुझ्यावर किती प्रेम करते. तू माझा नवरा आहेस आणि मामी, ती तुझी मामी आहे. तिचं वय बघ, तिच्याशी तू असं कसं करू शकतो? मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. कविता, ऐक,
हे असंच नाही, यामागे एक कारण आहे. कारण? विश्वासघाताला काही कारण असतं का? ती संतापली. मी तिला मामीची व्यथा सांगितली. मामा आणि मामीचं नातं कसं तुटलेलं आहे. मामा मामीबद्दल काहीच वाटत नाही. 4 वर्षापासून मामी प्रेमाच्या शोधात आहे, पण तिला कुठेच मिळालं नाही. माझ्यात ते तिला प्रेम मिळालं. कविता माझं ऐकत होती. तिचा राग हळूहळू कमी होत होता. ती म्हणाली, मला मामींबद्दल वाईट वाटतं, पण याचा अर्थ तू तिच्याशी नातं असं ठेवावं असं होतो का? तू माझ्याशी लग्न केलंस, मी तुझी बायको आहे. मला सोडून तू तिच्याकडे का जातोस? मला हे कसं बरं वाटेल? मी तिला म्हणालो, कविता तू बरोबर आहेस. मी चूक केली आहे. पण आता तूच सांग मी काय करू? मामीला एकटीला सोडून देऊ शकत नाही. तिची अवस्था बघ. कविता बराच वेळ शांत होती. मग ती म्हणाली, ठीक आहे, मी एक तोडगा काढते आहे. उद्या मी मामीशी बोलते, तू काळजी करू नकोस. दुसऱ्या दिवशी कविताने मामीला आपल्या घरी बोलावलं. दोघी खूप वेळ बोलत बसल्या. मी बाल्कनीत बसून काळजीत होतो. शेवटी दोघे बाहेर आल्या. त्यांचे डोळे ओले होते. कविता मामीचा हात धरून होती. कविता मला म्हणाली, सुहास, मी मामीशी सगळं बोलले. मामीला खरंच खूप त्रास आहे, पण यापुढे काय करायचं ते ठरवलं. मी मामीला आपल्यासोबत राहायला सांगितलं. आपण तिघं एकत्र राहू, पण एक अट. कोणती अट? मी विचारलं. मामी तुझ्यासोबत फक्त एका बहिणीसारखं वागेल. यापुढे तुमच्यातलं ते नातं संपलं. मी मामीला माझी सखी समजेल. आपण सगळे एकत्र आनंदाने राहू, कविता म्हणाली. मी मामीकडे पाहिलं. मामीने होकारार्थी मान हलवली. त्यांच्या डोळ्यात मला कृतज्ञता होती. मला हा तोडगा पटला. त्या दिवसापासून आम्ही तिघं एकत्र राहू लागलो. मामी खरंच बदलल्या. त्यांनी माझ्याकडे फक्त एका भाच्यासारखं पाहिलं. कविता आणि मामीच्या मैत्रीचं रूपांतर खऱ्या आईलेकीच्या नात्यात झालं. कविता गरोदर राहिली तेव्हा मामीने तिची खूप काळजी घेतली. मामा या सगळ्यांपासून दूरच होते. त्यांना काहीच कल्पना नव्हती. ते आपल्या कामात मग्न होते. कवितेने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं नाव आम्ही प्रतीक्षा ठेवलं, कारण खूप दिवसांची प्रतीक्षा होती आम्हाला. मामी प्रतीक्षाला कधीच दुरावत नसे. मी तिला आपली नात म्हणून प्रेम करायची. एके दिवशी मी मामीला विचारलं, मामी, तुला कधी वाईट वाटत नाही का, आपण जे काही होतो ते संपल्याचं? मामी हसली. ती म्हणाली, सुहास, तू मला एक वेगळं जग दाखवलंस. प्रेम म्हणजे काय हे तुझ्यामुळे कळलं. पण आता माझं प्रेम तुझ्यापेक्षाही वेगळ्या रूपात आहे. कविता माझ्यासाठी लेकीसारखी आहे. प्रतीक्षा माझी नात आणि तू तू माझा भाचा आहेस. यापेक्षा मला आणखीन काय हवं आहे? मी पूर्ण समाधानी आहे. मामींचं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं. आयुष्याने आम्हाला एक वेगळंच नातं दिलं होतं. प्रेमाची व्याख्या आम्ही स्वतः लिहिली होती. कधी कधी वाटतं की आपण कितीही चुका केल्या तरी त्याहून खरं नातं खरं तयार होतं. आज प्रतीक्षा मोठी झाली आहे. तिला सगळं माहीत आहे, पण ती मामीला आजी म्हणते. कविता आणि मामी अजूनही एकाच घरात आहेत. त्यांचं नातं पाहून इतरांनाही आश्चर्य वाटतं. मामा अजूनही आपल्या दुनियेत आहेत, पण आता मामीला त्यांची पर्वा नाही, कारण तिला एक स्वतःचं कुटुंब मिळालं आहे. आणि मी 2 स्त्रियाच्या प्रेमात सुरक्षित आहे. एक माझी पत्नी तर दुसरी माझी मामी. दोघी माझ्यासाठी जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आयुष्याने मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं, आणि या सगळ्यांची सुरुवात होती ती एक फोन कॉलपासून, माम्यांनी केलेल्या नोकरीच्या त्या आश्वासनापासून. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असा